नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत याच्यामध्ये विधवा पेन्शनधारक असतील, त्याच्यावर पाहू शकता की वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याची 1500 रुपयांची पेन्शन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. साधारणतः आज दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये चालू महिन्याची म्हणजेच एप्रिल महिन्याची पेन्शन जमा झालेली आहे. तर तुमची पेन्शन आली असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा तालुका नक्की कळवा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना या संदर्भात माहिती देता येणार आहे. तर सध्याची जी पेन्शन जमा झालेली आहे तर जे सर्वसाधारण लाभार्थी आहेत यांचीच पेन्शन जमा झालेली आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन अजून जमा झालेली नाही आहे. परंतु काही दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये केवळ 500 रुपयांचंच अनुदान म्हणजेच पेन्शन जमा झालेली आहे. असे देखील कॅन्डिडेट आहेत की केवळ 500 रुपयांचा स्लॅब जमा झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी जे असे आहेत जे दिव्यांग लाभार्थी आहेत 2500 रुपये पेन्शनच्या प्रतीक्षेत आहे तर यांना प्रतीक्षा करायची आहे. त्यांचं जे दिव्यांग कल्याण निधीचं जे वेगळं पोर्टल आहे तर लक्षात घ्या की दिव्यांग कल्याण विभागाचं जे वेगळं पोर्टल आहे तर यांच्यामार्फत दिव्यांग पेन्शन वितरित केली जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे. तुम्हाला देखील चालू महिन्याची पेन्शन लक्षात घ्या लवकरच जमा होणार आहे. या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. सध्या मिळालेली पेन्शन सर्वसाधारण लाभार्थी आहेत तर यांना 1500 रुपये पेन्शन वितरण झालेलं आहे. ज्यांना पेन्शन आलेली नाही आहे, दिव्यांग लाभार्थी वगळून इतर जे लाभार्थी आहेत यांना चालू महिन्याची पेन्शन आली नसेल तर संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करा. तुमची देखील पेन्शन आहे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेली असणार आहे. तर याच्यामध्ये फक्त एवढंच की दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना अजून पेन्शन आलेली नाही आहे. काही लाभार्थ्यांना 500 रुपये आलेले आहेत तर त्यांना देखील उर्वरित 2000 रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. कारण का दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन दिव्यांग कल्याण विभाग यांच्या अंतर्गत वितरित केली जाणार असल्यामुळे त्यांची पेन्शन ही स्वतंत्ररित्या वितरित केली जाणार आहे. या संदर्भात माहिती घेतच आहोत. दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन वितरित होताच संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याचीच पेन्शन वितरण होत आहे. मागील थकीत पेन्शन आहे या संदर्भात पेन्शन वितरण होत नाही. ही आताची अपडेट आहे. तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.